आज मी उत्तप्पा बनवणार आहे. खरं तर उत्तप्पा कसं बनवतात त्याची मला काहीच आयडिया नाही आहे, पण तरी पण मी सुरुवात केलेली आहे. माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलेलं की उत्तप्पा कसा बनवतात, तर चला पाहूया. तर इथं मी घेतलेलं आहे अमूलचं बटर. त्यानंतर इथं मी 4-5 कांदे घेतलेत आणि हे आपण इडलीला जसं बॅटर बनवतो ना, तर सेम तेच बॅटर मी बनवलेले. तुम्ही तुमच्या याच्यानुसार याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. थोडंफार पाणी ते टाकून त्याची मला की करायची आहे. आणि या कांद्यासोबतच मला लागणार आहे टोमॅटो आणि कोथिंबीर, पण ती सध्या माझ्याकडे नाही आहे. तर त्यांना मी सांगितले ते घेऊन येतील. तोपर्यंत विचार केला की चला कांदे तरी टाकून तयारी तरी सुरू करू. जर कांदे पडून असते तर किती बरं झालं असतं. इथं मला 5-6 कांदे कापायचे. माझं तर पहिल्या कांद्यातच डोळ्याला पाणी येतं, पण आता मी याला काय हाताने कापत बसणार नाही आहे. मी याला टाकणार आहे चॉपरमध्ये, कारण मला थोडीशी बारीक साईज हवी आहे कांद्याची. कटिंग एवढी हाताने काही कापू शकत नाही, आणि त्यामुळे मी आता याला टाकते चॉपरमध्ये. याच्यात जरा जास्तच कष्ट आहे. त्यांचा कसा भुवा होतोय बघा. इथं ध्रुवला पण कांदा बारीक करायचा आहे. तो पण येऊन चॉपरनी कांदा बारीक करतोय. खाली पण जात नाहीये त्याच्या मी करतो. इथे आपला कांदा चॉप करून झालेला आहे. त्यानंतर आता मी कोथिंबीर कट करत आहे आणि नंतर टॉमॅटोही कट करायचे. आपलं सामान खालून आलेलं आहे, तर टॉमॅटोचे बारीक बारीक पीसेस करायचे. टॉमॅटो, कांदा आणि कोथिंबीरची साईज बारीकच ठेवायची, कारण ते उत्तप्प्यामध्ये व्यवस्थित जाते ना. तवा तापलायचा हे पाण्यासाठी मी त्यावर थोडंसं पाणी टाकलं. तर तवा तापलेला आहे, त्यामध्ये आपलं जे काही पीठ आहे उत्तप्प्याचं ते टाकून घेतलं. यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित स्प्रेड होईल आणि टेस्ट लागेल. तर उत्तप्पाचं पीठ टाकल्यावर आपण ज्या काही भाज्या चिरलेल्या आहेत, तुम्ही यामध्ये आणखी गाजर, ढोबळी मिरची तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला ज्या आवडतं त्या भाज्या टाकू शकता. आणि ह्या पीठ टाकल्या लगेच टाकायच्या, म्हणजे ते पिठामध्ये मिसळून जातात, नाहीतर त्या जळतात भाजताना. आणि इथं बरेच जण मिरची टाकतात, पण हिरवी मिरची, पण ती काय आम्हाला आवडत नाही, त्यामुळं मी इथं आपली जी चटणी असते मसाल्या तर ते टाकले. आणि ती पण हाताने टाकली, जेणेकरून ती व्यवस्थित स्प्रेड होईल, कारण चमच्याने टाकायला गेलं तर ते एकाच जागेवर पडते. नंतर थोडंसं टाकलं आहे बटर. तर एक साईडने मस्त उत्तप्पा असा भाजून घेतला आहे. भाजल्यानंतर बघा तो किती सुंदर दिसतोय. तर हा उत्तप्पा आता रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी फॉलो करून उत्तप्पा बनवू शकता आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तो कसा बनतोय. माझा तर अप्रतिम बनलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग.